कधी बोललो? साडीमध्ये तू छान दिसते, रोज साडी नेसली तर रोज तारीफ करेन, महिन्याला एक साडी भेटेल. पण जर तुम्ही असं बोलत ये इकडे ये हे नाही चांगलं, नाही आवडत आहे आम्हाला पण. असं केलंय. असं बोलू नका, नाही चांगलं वाटत ते, चार लोकांमध्ये तरी नाही वाटत ते जेव्हा चांगलं. मंडळी, तुम्हाला ना फक्त रील दिसते, रील. त्या मागची मेहनत बघा. आता वाजले किती आहेत? 10. म्हणजे तुम्ही डेडिकेशन बघू शकता माझ्या बायकोचं. आमचे शेड झोपले आहेत मागे, त्याच्यामुळे थोडंसं हळू बोलतोय. तर आमचं एका ब्रँडसाठी, म्हणजे आता चाललंय शूट, चाललंय घरगुती शूट चाललंय. बिचारी फुल तयारी करते. मला दया येते, कारण कामावर आल्यानंतर तिला बिचारीला सतवतो मी. पण काय करणार, पोटा पाण्याचं बघावं लागेल ना थोडंसं. सगळे झोपले का? सगळे झोपले बिचारी. इकडे बघ. आणि हे मेकअप कोणते आहेत आपण इथे सांगू शकतो, काय प्रॉब्लेम आहे? मेकअप ब्रँड नको? मग तुला कसं वाटतं एवढ्या रात्री तू नवऱ्यासाठी तयार होतेस, आय मीन रील साठी तयार होतेस तू, फक्त नवऱ्याच्या एका सांगण्यावरून? राग येतोय खूप. कशी दिसते सांगा जरा, अशी मी दाखवतो असं थोडं थोडं. गप रे, केस बी सगळे विंचरायचे आहेत. गप मग जरा. ठीक आहे ना. सो असं असतं की आम्ही कामावरून येणार, मग त्याच्यानंतर जेवणाचं करणार. जेवणाचं पण मी तिला बोलत होतो की काहीतरी जुगाड करूया आपण. ती बोली नाही की आज शुक्रवार आहे, मच्छीचा दिवस आहे, तर मी मच्छी करेन म्हणून. स्वतःहूनच म्हणते, तर मग काय बोलतात ते, कशाला स्वतःहून खिसा फोडा. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे, मी काय जास्त हे केलं नाही. पण ती तिचा वचपा कधीतरी नंतर काढेल, मला माहिती. मला माहिती आहे. लगेच रविवारी. हा बघितलं, आता डिसाईड झालंय की रविवारी वाचपा काढणार आहे. तर त्याशी हा, तर मग होतंय काय की आम्ही कामावर जातो, दिवसभर काम. आम्हाला 7-7:30 वाजतात कामावरून यायला. त्याच्यानंतर मग जेवण बनवणं, आम्हाला जेवायला 9 वाजतात तसे पण. मग त्याच्यानंतर आम्ही कधी रील शूट करणार हे ब्रँडवाल्याला सांगून समजत नाही. आम्ही असं ट्राय करतो. आता उद्या शनिवार आहे म्हणून आमचं ट्राय चालू आहे की आज बिचारे थोडंसं जागून आम्ही रील शूट करतो. मेहरबानी म्हणजे आमचं बुटुकलं झोपलेलं आहे. बरं, ही ज्वेलरी आहे ना, ही मला पाठवली आहे अलंकार बाय शर्वरी. काय काय खूप दाखव. सुंदर दाखवू तिने शकतेस ज्वेलरी काय? बनवली आहे. हा जो मी सेट घातला आहे तो, आणि अजून एक तिने खूप सुंदर असा सेट पाठवलाय, तोही मी दाखवणार आहे नंतर. बट जस्ट झलक बघा, त्याची शाईनच बघा किती सुंदर आहे. मी हा नंतर दाखवेन घालून. आणि थँक्यू शर्वरी. अजून काय काय डिटेल आणि मध्ये? राख्या पण मी तिच्याकडून ह्या मी मागवल्यात, म्हणजे हे मी पैसे पेड केलेले आहेत, कारण राख्यांचे असं फुकटात घेणं मला आवडत नाही. खूप छान छान आहे आता राख्या पण. लोगो ऍक्च्युली दिसायला छान आहेत. अलंकार बाय शर्वरी. मी इन्स्टावरती सगळं टॅग करेन नंतर तिला. सांगायचा मुद्दा हे आहे की आम्हाला आवडलं तर आमचं असं नसतं की फक्त आम्ही इंस्टाग्रामलाच तुमचं पोस्ट करू किंवा काय. टाकतो आम्ही, आणि बघा आमच्या टाकण्याने जर कोणाचं भलं होत असेल ना थोडंफार तरी आम्हाला फरक नाही पडत. तर असं काही नाहीये की तिने आम्हाला खूप काही प्रोडक्ट पाठवले आहेत किंवा असं काही हे आहे पैसे दिले. जस्ट एक अप्रोच चांगला होता, सो आम्ही केलंय तिचं प्रमोशन, आणि इन्स्टाला पण करणार आहोत. पण कसं असतं माहितीये का, दोन्ही साईडनी असतं ना ते, तुम्ही कसं अप्रोच करताय. आता आम्ही इन्स्टाला म्हटलं होतं की चला आपण एक नवीन जे स्मॉल बिझनेसेस आहेत किंवा काय, त्यांना सपोर्ट करूया आणि आपण त्यांचं स्टोरीज किंवा त्यांना जर करायचं असेल. आता कसं असतं, बार्टर कोलॅबरेशन हे आम्हाला काही फायदा नाही आहे त्याचा. म्हणजे तुम्ही आम्हाला पाठवणार गोष्टी, पण त्या आम्हाला यूज होतीलच असं नसतं. सो लोकांना काय वाटतं माहितीये का, की अरे बार्टर कोलॅब करतोय तर त्यांनी आम्हाला असं करावं तसं करावं. खूप जास्त अपेक्षा असतात. तुम्ही अप्रोच कसं ठेवताय ना त्याच्यावरती सगळं असतं. आता जसं की स्टोरीसाठी पण लोक स्वतःच ना डिटेल त्यांचे बरोबर देत नव्हते. ठीक आहे, म्हणजे काहीच लोक त्याच्यातली. त्याच्यानंतर त्यांचं लोकेशन मेन्शन नाही, त्यांचा फोन नंबर मेन्शन नाही, त्यांची नावं मेन्शन नाही, काहीच नाहीयेत. असं उगाच काहीतरी पोस्टर बनवलं आणि दिलंय.
आम्ही आमचं जॉब सांभाळून सगळं हे कंटिन्यू. बरं एखाद्याचं कोणाचं तरी आपण काय ठरवलेलं की रोज थोडे थोडे टाकूया की सगळ्यांना थोडा फेअर चान्स मिळेल आणि लोकांना पण असं एकदम समजा 100 टाकले आपण तर थोडी कोण बघत बसणार आहे. तो पण धीर नाहीये लोकांना. नाही तुम्ही माझं टाकलंच नाही, तुम्ही माझं टाकणं स्टोरी टाकलीच नाहीये तुम्ही, असं नाही. अरे यार प्रत्येक म्हणजे असं वाटतं की ठीक आहे प्रेम आहे तुमचं, ठीक आहे समजू शकतो, पण तुम्ही पण तर आम्हाला थोडस समजून घ्या. अजून एक किस्सा मला हे करतो फॅन्स वरून, अजून एक किस्सा. हा त्या दिवशी स्टेशनवरची गोष्ट आहे. हा तू पण होतीस ना तिकडे, इकडे कधी काय झालं? स्टेशनवरची गोष्ट आहे बघा. तुम्ही आम्हाला ओळखता, म्हणजे कदाचित दुसऱ्यांदा भेट असेल, तिसऱ्यांदा भेट असेल, आमच्या चेहरे नाही लक्षात राहत कारण आम्हाला खूप लोक अप्रोच येतात समोरून. ठीक आहे सांगतोच. तर त्या दिवशी असं झालं की एक माणूस, मी तुम्हाला सांगतो, मला ट्रेनला जायची घाई. आपण बोललो का ते? नाही बोललो ना, सांगितलं नाही. कळलं मला. मी जातो जवळजवळ 1 नंबरला, विरारला 1 नंबर. जर तुम्हाला माहित असेल, इकडे राहत असेल तर तुम्हाला माहित असेल, विरारचा 1 नंबर खूप लांब आहे. 1 नंबरला मला जायचं आहे. आणि तुझी गाडी लागते 7 नंबर का 6 नंबर? 6 नंबर काहीतरी, 7 नंबर म्हणजे हा डहाणू साईडचा प्लॅटफॉर्म आहे. तर मी हिला तिकडे सोडायला आलो. ठीक आहे. ती आणि आम्ही एकत्र, तिकडे आम्ही एकत्र जात होतो. हिला मी तिच्या डब्याच्या इथे सोडलं. XYZ माणूस कसा करतो माहितीये का, म्हणजे त्याने आम्हाला आवाज दिला आणि मी जायच्या घाईत होतो कारण माझी ट्रेन नसते यार, मी जायच्या घाईत होते. त्याने पहिला म्हटलं, त्याने कसं बोललं प्रभू. मग मी मागे बघितलं, हसला, स्माइल केला आणि मी पुढे जायच्या तयारीत. तो माणूस पुन्हा तिकडून आवाज दिला, प्रभू इकडे ये. म्हणजे तो आमच्यापासून असं एक 7-8 पावलावर लांब आहे आणि इकडे असं ऍटिट्यूड ना, इकडे ये. म्हटलं हा काय ऍटिट्यूड झाला, मला जायचंय असं वाला. मी बोललो काय असं वाला. मला बोलतो अरे तू व्हिडिओ मध्ये असा असतो, इथे असा वागतो, असा काय. अरे म्हटलं तुमच्यासारखेच आम्ही पण नॉर्मल आहोत ना, आम्हाला पण घाई असते. आणि तुमचा ट्रेन पकडायची घाई यार. बघ समोरून माणूस 4 पावलं पुढे आला ना, तर आपल्याला 4 पावलं जायला मला काहीच वाटणार नाही. तो तिथेच उभा आहे ऍटिट्यूड मध्ये एकदम इकडे. हे का असतं म्हणजे, मग याच्यासाठी आम्ही काहीतरी वागलो तर तुम्हाला रूढ वाटेल ते नाही ना. तुमचा पण अप्रोच जसा समोरून जसं काय चांगला असेल तसं सांगतो. आता मला इथला माणूस, मी नाव नाही घेत आहे त्या माणसाचं, तर त्या माणसाचं सांगतो, एकदा रविवारचा दुपारी फोन केला त्याने, काही कारणामुळे माझा नंबर त्याच्याकडे गेला. तर रविवारचा फोन केला त्याने आणि माझ्याकडे कदाचित त्याचा तो नंबर सेव्ह नव्हता. त्याने फोन केला आणि मला बोलतो अरे काय नाही रे अक्षय, असं इकडच्या तिकडच्या वार्ता केला. मी म्हटलं काय झालं, काय काम होतं का? तर बोलतो नाही माझ्या मुलाला का त्याला बेबी आहे, बोलतो त्याला ना तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून फोन केलेला. आणि मी म्हटलं हा ठीक आहे चालेल बोलतो. बोलतो अरे नाही तो आता जवळच येत नाहीये. म्हणजे माझा हा पण अप्रोच आहे, मी असं त्याच्यावर भडकलो नाही की यार का फालतू करण्यासाठी असं वगैरे काय नाही. मला आवडले ते, उलट त्याने समोरून फोन केलं. त्याचा अप्रोच एवढा चांगला होता की मला पण वाटलं बोलावं असं. आणि मी कामात होतो, मी संडेला कामाला असतो, मी कामात होतो. त्याला वाटलं की मला सुट्टी आहे म्हणून त्याने मला फोन करून असं हे केलेलं. पण मी तरी सुद्धा बोललो, म्हटलं ठीक आहे चालेल दे फोन आपण बोलूया. तो बोलतो अरे नाही आता जवळच येत नाहीये म्हणून फोन लावल्यानंतर. मी बोललो त्याच्या चांगलं काय कसं आहे. मग जर तुमचा असा अप्रोच असेल तर यार आम्ही पण बोलू ना. पण जर तुम्ही असं बोलत ये इकडे ये नाही चांगलं, नाही आवडत आम्हाला पण. आणि मुळात घाईच्या वेळी, बाकीच्या वेळी मी असं पण नाहीये, मी रस्त्यावरून मी रिटर्न पण गेलेलो आहे बाईकने, बाईक लावून मी रिटर्न जातो कोणी बोलवलं तर, की बाबा अरे कोणतरी बोलवलं. कारण कधी कधी मी ह्याला बोलते अरे आपण बाईक चालवतोय तू असं अचानक ब्रेक दाबतो असं की तू असं नको करूस वगैरे, असं मी ह्याला खूप वेळा बोलते. पण तो नेहमी बोलतो की नाही अरे हो त्यांनी आवाज दिलेला म्हणून. हो पण आपली सेफ्टी पण पहिले बघायची असते. माझं असं असतं की तुमच्यामुळे आहेत ना, मी बिंदाच असतो तसं मला काय नाहीये. पण तुमच्या कधी कधी काय होतं माहितीये, मी म्हणजे अक्षयला खरं सांगू तर मी नको बोलली होती अक्षयला, म्हणजे स्टोरीज वगैरे पोस्ट करण्यासाठी, ह्याच करण्यासाठी. कारण खूप लोक अशी असतात ना की जे आपल्या चांगुलपणाचा फायदा उचलायला बघतात. आणि तरी पण त्याचं होतं की चल ना ठीक आहे, त्याच्या अशी लोक खूप कमी असतील, पण ज्यांना खरंच फायदा होईल आपल्यामुळे, तर म्हणजे होऊ शकतो असं बऱ्याच लोकांना, तर ते आपण विचार करून करूया असं. तोच एक माझा तरी एक तोच होता की मला पण ते थॉट मला पण आवडत होता. पण काय होतं ना, जेव्हा तुम्हाला थोडंसं फेम मिळतं ना, तर तेव्हा बरीच लोक अशी असतात की खरंच आपला फायदा उचलायला येतात.
एकाने मला एक कमेंट म्हणजे हे केलेलं आत्ताच आपल्या ह्याच्यावरूनच मला लक्षात आलं की तो माणूस बोलतो की माणूस का बाई होत आहे मला आता लक्षात नाही पण बोलते की तुम्हाला नाही नाही तुम्ही बार्टर कोलॅबरेशन नाही तुम्ही म्हणजे मी तिला काय म्हटलं की कसं होतंय तर खूप सारे लोक आपल्याला अप्रोच करतात तर त्यांचं एकदम आम्ही जर एक एक रील केली म्हणजे प्रत्येक आता समजा ह्याचं आहे ह्याची मी एक डेडिकेटेड रील केली त्याच्यानंतर दुसरा ज्वेलरी ब्रँड आला त्याची मी डेडिकेटेड रील केली अजून एक काहीतरी आलं त्याची केली तर मग आमच्या रीलवरती आमच्या म्हणजे पेजवर आमचं असं काय राहील असं ते वाटेल की बाबा हे लोक सगळं सेलच करतात असं वालच हे होऊन जाईल जे आम्हाला नको आहे. जे आम्हाला आम्ही तो बिझनेस नाही करत आहे तर म्हटलं की तसं नाही होणार कदाचित मी कोणाचा तरी आउटफिट घालीन एका ब्रँडचा आणि एका ब्रँडचं तुमचं हवं असेल तुम्हाला तर मी तुमची ज्वेलरी घालीन असं करून आपण कंबाईन करून करूया तर ते माझ्यासाठी पण इझियर असेल किंवा मग मी तिला अजून एक ऑप्शन दिलेला की आम्ही आमच्या रील मधून मी ज्वेलरी घालीन आणि मग प्रमोशन तुमचं टाकीन की बाबा ही ज्वेलरी मला या ब्रँडनी दिली आहे असं ती बोलते नाही 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 असं कसं तुम्ही डेडिकेटेड रील देत असाल तर सांगा नाहीतर आम्हाला काय असं नकोय अरे आय वॉज लाईक म्हणजे असं पण लोक असतात काही म्हणून आणि फक्त ह्याच करण्यासाठी मी अक्षयला बोलवते की नको अजून एक सिंग मला सांगायचं आहे त्या दिवशी एका ब्रँडने अप्रोच केलं त्याने अगोदर पण केलेलं पण आम्ही म्हटलं की आम्ही आमची लँग्वेज मराठी आहे त्याच्यामुळे मराठी आहे तसं त्यांचं प्रोफाईल बघितलं तर त्यांचं लँग्वेज साऊथवाली वगैरे होते म्हणून मग त्या पहिल्या वेळी प्लॅन कॅन्सल झालेला तर नंतर त्यांनी पुन्हा अप्रोच केला की तुम्ही आमचं कराल का तर किती चार्जेस असतील तर आम्ही XYZ चार्जेस सांगितले जे आम्ही ब्रँडला सांगतो त्यांनी आम्हाला ऑफर किती केले माहिती का 500 रुपये म्हणजे ते पण हिने मला सांगितलंय मी बघितलं पण नव्हतं मला बोलते यार 500 रुपयाची सांगते आणि ते पण किती महिन्यासाठी त्याला 12 महिन्यासाठी त्याला ऍड्स राईट्स म्हणजे आणि म्हणजे हे पाहिजे आमची होतं रील जी काय आम्ही बनवू आणि मोठा ब्रँड होता तो त्याचे फॉलोअर्स म्हणजे 3 लाख वगैरे काहीतरी का 1.5 लाख फॉलोअर्स आहेत 3.5 लाखाच्या आसपास मग त्याला स्वतःला पण कळलं पाहिजे की तू डील करताना 500 रुपये डील 500 रुपयामध्ये आणि मॅक्सिमम बोलतो 1000 रुपये देऊ शकतो आणि हे लोक एक्सपेक्ट करतात की आम्ही ह्यांच्यासाठी एक्स्ट्रा काय करावं म्हणजे नाही रील द्यायची त्याच्यानंतर ते काहीतरी आम्हाला त्यांचं प्रोडक्ट देणार आणि 500 रुपये किंवा 1000 रुपये देणार वर्षभरासाठी आमचे सगळे राईट्स त्यांच्याकडे म्हणजे वर्षभर हे लोक म्हणजे ऍडव्हर्टाईज करणार भाजीपाला पण एवढं स्वस्त ना मिळत नाही का वर्षभर डिवाइड बाय तुम्ही 12 डिवाइड बाय 1000 केलं तर तुम्हाला महिन्याला 100 रुपये पण नाही पडत तू 100 रुपये यार नाही असे पण नग असतात एवढं म्हणजे कसं माहितीये का सांगायचा उद्देश असा की स्मॉल बिझनेस आहे ठीक आहे आम्ही सपोर्ट करतो आम्ही फ्री मध्ये सुद्धा करतोय बट तुम्ही तुमचा अप्रोच कसा आहे त्याच्यावरती पण काही गोष्टी आमच्याबद्दल डिपेंड आहेत बघा साध्यातले साधे जे 1 आणि 2,000 हे घेतात ना फॉलोअर्स आहेत ना ते पण ज्यावेळी स्टोअरचं ज्यावेळी ते हे करतात प्रमोशन करतात एक रील त्यावेळी 5 ते 10,000 रुपये घेतात ते लोक तुम्हाला कमी 5,000 माहितीसाठी सांगतो आम्ही तर फ्री मध्ये करतोय तरी सुद्धा जर तुमचा समोरून असा अप्रोच असेल तर आता काय बोलतो तर मग असं वाटतं की चांगलं काम नाही काय म्हणजे मी आधी जे बोलत होते की नकोच करूया आपण बाटकोल्या तर तेच चांगलं होतं असं म्हणजे वाटतं चांगलं काम करायचं नाही का आम्ही सोकुशीने करतोय आणि ते पण फक्त आम्ही हाच विचार करतो की सणासुदीच्या दिवस आहेत पण काही लोक खरंच चांगले आहेत आम्ही त्यांची स्टोरी टाकली त्यांनी पण थँक्स वगैरे बोला चांगले आहेत काही लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स हे खूप गिने चुने बोलतो ना तसे लोक पण म्हणजे आम्ही अनुभव शेअर करतो पण की असे चक्रम असतात. अनुभव येतात आम्हाला सो काय होतं तुमच्या अप्रोच नुसारच आमचा अप्रोच असतो कधी आम्ही रूढ वागलोच तर समोरच्यानी पण समजून घ्यावं की त्यांनी पण असं काहीतरी केलंय असं बोलू नका नाही चांगलं वाटत ते 4 लोकांमध्ये तरी नाही वाटत ते जेव्हा चांगलं आम्ही तुम्हाला असं बोलवलं तर तुम्हाला कसं वाटेल हे सांगा चालेल का तुम्हाला असं बोलवलं आम्ही भर रस्त्यात 4 आणि लोकांचं ते पण असं नव्हतं असं ऍटिट्यूडनी होते फुल अक्षय जसं कॉमेडी मध्ये करतोय ते खूप ऍटिट्यूडनी मला होतं तो ते वाला गेस्टर आणायचं आणि पण तो माणूस आम्हाला रोजच दिसतो सो चला आम्ही आमचा आता रील शूट करतो 10:30 झालेत या नादात कशी दिसते मी तेव्हा सांगितलं तुम्हाला खूप छान दिसते मी पहिलंच बोललोय कधी बोललो साडीमध्ये तू छान दिसते रोज साडी नेसली तर रोज तारीफ करेल महिन्याला एक साडी भेटेल साडी नाही प्रेम पाहिजे प्रेमाने बोलतो ना मग नाही पैसे नाहीत माझ्याकडे पैसे पण नको मग खावायचे मला फिरायला घेऊन जा. त्याला पण पैसे लागतात अच्छा कोण टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाले असतील तर आम्हाला स्पॉन्सर साया
मी हिला फिरायला घेऊन जातो. चला आम्ही रील शूट करतो आणि भेटतो नंतर. जर नाही भेटलो तर बाय. आताच बाय. काय अरे हे म्हणजे ब्लॉग एंडिंगला. तर मग बाय. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये छोटूशा. चलो चलो चलो.